नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. कविता, तुलाही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कविता, डान्स अकॅडमीला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तर कविता, डान्स अकॅडमीच्या संचालिका आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांची मुलाखत आपण आज घेणार आहोत, त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. नमस्कार. कविता, गुरु शिष्य परंपरा ही नृत्यात चालू आहे. तर गुरु आणि शिष्य या दोन्ही भूमिकेमध्ये तुला जास्त आव्हानात्मक वाटणारी भूमिका कुठली? मला दोन्ही भूमिका आव्हानात्मक वाटतात. एक शिष्य म्हणून पण आव्हानात्मक आहे, कारण आत्ताच्या काळाचा विचार करता आत्ताचं एक स्पर्धेचं युग आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत पण खूप क्लासला मुलं जात असतात, खूप काही शिकायची त्यांची इच्छा असते. इव्हन पालकांना पण त्यांना खूप काही वेगवेगळ्या माध्यमातून शिकून पुढे न्यायचं असतं आणि मग त्या सगळ्याचा एक वेळेचा मेळ त्यांना घालून यायचं असतं. त्यात रियाज म्हणजे प्रॅक्टिस हा एक जो प्रकार आहे तो फार कमी होत चाललाय. म्हणजे खूप कमी प्रॅक्टिस करून मुली क्लासला येतात आणि मग क्लासमध्ये त्यांना ते प्रॅक्टिस करून पुन्हा त्याच लेवलला आणायचं, हे पण थोडंसं म्हणजे आव्हानात्मक आहे. आणि त्यांचंही काही चुकत नाही, कारण स्पर्धेचं युग असल्यामुळे त्यांना अबॅकस करायचं असतं, त्यांना त्यांचे शिकवणीचे क्लास असतात, शाळेचा अभ्यास असतो. हे सगळं करून त्यांना डान्स क्लास पण म्हणजे नृत्याचा क्लास पण करायचा असतो. त्याच्यात कथ्थक सारखा जर नृत्याचा विषय असेल तर त्याच्यामध्येही अभ्यास आलाच. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला असं वाटतं की शिष्य म्हणून पण थोडंसं आव्हानात्मक आहे. या सगळ्यांचा त्यांना मेळ घालायचा असतो. आणि गुरु म्हणून सुद्धा एक आव्हानात्मक वाटतंय मला, कारण मी जेव्हा शिकले किंवा मी शिकून म्हणजे खूप लहान असताना मी माझ्या नृत्याची सुरुवात केली. शिकायला पण खूप लहान असताना सुरुवात केली. पण त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. की आता कसं मुलांच्या कलेने थोडंसं घ्यावं लागतं, तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा गुरु शिष्य परंपरा, आताही आहे गुरु शिष्य परंपरा, पण त्यावेळेला थोडंसं एक म्हणजे पालकांकडनं पण मान्यता प्राप्त होतं की नाही, गुरु सांगेल ते किंवा गुरु रागावला तर घरून असं काही बोललं नाही जायचं की नाही नाही ठीक आहे ना, गुरु आहेत रागावला. पण आत्ताचा काळ बदललाय. आता गुरु रागावल्यानंतर लगेच असं होतं की एवढ्या लहान मुलीला रागावलं जातं किंवा काय असं. म्हणजे खूप असे अनुभव आहेत ह्या क्षेत्रात मला. त्याच्यामुळे ती भूमिका थोडीशी आव्हानात्मक वाटते गुरु म्हणून. कविता, डान्स अकॅडमीची 30 वर्ष पूर्ण करताना कुठला असा महत्वाचा टप्पा होता असं तुला वाटतं? माझ्या दृष्टीने ही 30 वर्ष सगळीच महत्वाची होती. कारण साधारण 95 साली मी डान्स अकॅडमी सुरू केली. ठाणा आणि मुलुंड, कालिदास नाट्य मंदिर मुलुंड इथे. त्याच्या आधी परळला माझे होते क्लास, पण ते मी असे गृहीत धरत नाहीत, कारण ते कसं त्यावेळेला मी नाटकात काम करायचे, सिरियल मध्ये करायचे, सगळ्याचं वेळ होतं. थोडंसं मॉडेलिंगही केलं होतं. पण त्या वेळेत असं व्हायचं ना की एकच कुठल्या तरी गोष्टीला मी वेळ देऊ शकणार हे माझ्या लक्षात आलं होतं. कारण जेव्हा मी नाटकाच्या प्रयोगाला जायचे तेव्हा डान्स क्लास पूर्ण ठप्प व्हायचे. आणि त्यावेळेला असं कोणतरी असिस्टंट टीचर किंवा सहाय्यक म्हणून आपण कोणाला घ्यावं असं काही डोक्यात पण नव्हतं आणि तेवढं नव्हतं सुद्धा. म्हणजे तेवढा असा खूप असा डान्स क्लास मोठा सुद्धा नव्हता. त्याच्यामुळे मग माझं अशी ना कुचंबणा व्हायची की हे करू का ते करू. मग एक सर्टन पिरियड गेल्यानंतर ठरवलं की नाही, आपण आपल्याला, कारण जास्त नृत्यकला अगदी जवळची होती आणि मग त्यालाच आपण वेळ द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग मी 95 साली हा क्लास सुरू केला. ज्यावेळी क्लास सुरू केला त्यावेळेला आत्तासारखी स्पर्धा नव्हती. आता खूप कॉम्पिटिशन आहे, पण तरी सुद्धा एक नाव झालं होतं. लोकांना काम करण्याची पद्धत आवडली होती, शिकवण्याची पद्धत आवडली होती, की अगदी पेशन्स लेवल ठेवून आपण. आणि तेव्हा हे लेडीज बॅच वगैरे असा काही प्रकार नव्हता. छोट्या मुलांचे किंवा यंगस्टर्सच जास्त कलेकडे असायचे. त्याच्यामुळे मग करता 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 लक्षात आलं की बाबा छान होतंय. मग ती ब्रांच मी मग घाटकोपरला सुरू केलं, सांताक्रूजला होता माझा, शिवाजी पार्कला होता, डोंबिवलीत होता. असे बऱ्याच ठिकाणी ब्रांच झाल्या. हळूहळू मग एक एक कमीही करत गेले, परत सुरू केल्या परत, कारण मध्ये मध्ये काही शोज करायचो, काही इव्हेंट्स असायचे. मग त्यावेळेला असं वाटायचं की नाही, आपण थोडंसं इथे पण लक्ष द्यायला पाहिजे. पण हे सगळेच टप्पे माझ्यासाठी महत्वाचे आहेत. आणि मग 2003 साली महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या क्लासबद्दल लिहून आलं.
त्यावेळेला मी पहिली महिला बॅच सुरू केली. मला असं वाटतं की ती मीच पहिली महिला बॅच सुरू केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आला. आणि तिथून मग जे आम्ही सुरू झालो ते आजपर्यंत, की अगदी 60 वर्षाच्या पुढच्या पण माझ्याकडे लेडीज येतात आणि 4 वर्षाच्या खाली पण माझ्याकडे मुली येतात. आणि हा सगळा जो मुलींचा गोतावळा आहे आमचा, तो इतका सुंदर आहे की खूप छान वाटतं. आणि अजून एक महत्वाचा टप्पा मला असा वाटतो की कोरोनाचा जो काळ आहे, नेमकं कोरोनाच्या आधीच आम्ही सोशल मीडिया सुरू केला होता की आपण एक काहीतरी वेगळा प्रयत्न करूया. कारण बऱ्यापैकी लोकांना माहित होती ही अकॅडमी छान आहे, इथे छान शिकवलं जातं, इथे छान कार्यक्रम केले जातात, हे सगळ्यांना माहित होतं. पण तरी सुद्धा अजून आपल्याला काहीतरी करायला पाहिजे छान सोशल मीडियाच्या माध्यमातून. म्हणून आम्ही 2019ला सुरू केला सोशल मीडिया. आणि आमच्या दुर्दैवाने 2-3 महिन्यातच कोरोना आला. आणि इतके प्लॅन्स होते, म्हणजे माझी मैत्रीण कांचन हरमलकर हे सगळं बघते, इतके प्लॅन्स आम्ही केले होते, वर्षभराचं आमचं प्लॅनिंग रेडी, आणि कोरोना आला. आम्हाला कळे ना, सुरुवातीला तर मी इतकं लाईटली घेतलं ना, मी सगळ्या क्लासला सांगितलं की 1 महिना बंद आहे आपला क्लास. म्हणजे त्याचं गांभीर्यच नव्हतं. 1 महिना क्लास बंद आहे असे मी मेसेज टाकले होते. 1 महिन्यानंतर आपण ठरवू काय करायचं. मग ते गांभीर्य कळलं की बाबा हे तर काही संपणारं दिसत नाहीये. मग आता करायचं काय, नुकतीच सुरुवात केली होती, मग काय करू शकतो. मग आमचे फोन आणि आमच्या फोनवरूनच्या मीटिंग, ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही इतकी मेहनत घेतली की आता आपला हा कठीण प्रसंग आहे. मग त्याच्यात सोलो डान्सच्या कॉम्पिटिशन, तुमच्या घरी तुम्ही स्वतः सोलो डान्स करा, आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाठवा, अशा कितीतरी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी, उपक्रम राबवले. त्याच्यानंतर मी ब्लॉग लिहिले त्याच्यामध्ये, की वेगवेगळे ब्लॉग लिहिले, म्हणजे ह्या अभिनेत्रींवरती, कोरिओग्राफरवरती ब्लॉग लिहिले. आणि मग ती नृत्यकला ब्लॉगच्या माध्यमातून कशी आपल्याला जिवंत ठेवता येईल असं म्हणेन मी. पण खूप कठीण होता, कारण इतकी सवय होती सगळ्यांना ऑफलाईन शिकायची, म्हणजे 1 to 1. अगदी माझ्याकडे तर मी पाय टाकायला सुद्धा शिकवते. मी काय, माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या माझ्या ज्या मुली आहेत, सहाय्यक म्हणून माझ्या बरोबर आहेत, स्मृती आहे, सृष्टी आहे, या साक्षी आहे, या सगळ्या मुली माझ्यासारख्याच शिकवतात. की अगदी उजवा पाय, आता हा उजवा पाय आहे ना, हा उजवा पाय पुढे टाकलात की बघा हा उजवा हात, इतक्या पद्धतीने आम्ही शिकवतो. ती सवय असल्यामुळे ऑफलाईन मधून ऑनलाईन मध्ये यायला खूप जड गेलं. आणि त्यावेळेलाही प्रचंड मेहनत केली. म्हणजे सुरुवातीला सरळ उभे राहून आणि नंतर बॅक जाऊन, आता बघा हा तुमचा उजवा हात आहे ना, असं शिकवून आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष तरी आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून ते क्लास चालू ठेवले. आणि सगळ्या या माझ्या ज्या सख्या आहेत त्यांनी पण ऑनलाईन सगळ्यांनी जॉईन केलं. आणि खूप ते पण आम्ही ती फेज पण आम्ही खूप म्हणजे एन्जॉय केली असं म्हणू, आणि खूप मजा केली. मग नंतर जेव्हा कोरोना संपला, मग हळूहळू सुरू झालं, तेव्हा एक मोठं आव्हान होतं की ऑनलाईनच्या माध्यमातून घेतल्यामुळे ऑफलाईनला यायला लोक मागत होते. एक तर प्रचंड भीती होती की नक्की जायचं की सुरू करायचं की नाही. आणि त्यातून मग त्यांचं काही लोक कम्फर्टेबल समजायला लागले ऑनलाईनलाच की. आणि मला विचाराल तर मला नंतर प्रॉब्लेम असा झाला की अरे ऑनलाईन नको, आता ऑफलाईन करूया. कारण इतकी वर्ष ऑफलाईन, म्हणजे जो आपण एक बोलतात ना, एक मन मोकळेपणाने नाचतो जे आपल्या जागेवरती, ते ऑनलाईनला नाही यायची मजा. तर मग त्यांना आम्हाला टर्न करायला खूप कठीण गेलं. मॅडम ऑनलाईनच घ्या ना, मॅडम ऑनलाईनच घ्या ना. पण आम्ही मग समजून, प्रत्येकाला मी समजून सांगायची, बघा असं आहे असं आहे. आणि मग आता जवळजवळ 2-1 वर्षानंतर पहिलं वर्ष खूप कठीण गेलं त्यांना परत इथे घेऊन यायला. आणि आता मात्र थोडं होत आहे. म्हणजे पण आता दुसरं आव्हान आहे की सोशल मीडिया. बरोबर. सोशल मीडियाच्या रील्स, सोशल मीडियाचं स्टेटस, त्याच्यानंतर स्टोरी, हे इतकं वाढलेलं आहे, ट्रेंड झालेला आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला पण असंच पाहिजे असतं. म्हणजे काहींना असं वाटतं रील म्हणजेच डान्स. हो, मला ते विचारायचंच होतं की हा जो ट्रेंड चालू आहे सोशल मीडियाचा, स्पेशली बॉलिवूड रील बनवायचा, तर एक नृत्य दिग्दर्शिका आणि स्वतः तू नृत्यांगना आहे, तर तुला काय वाटतं की म्हणजे
हा जो एक ट्रेंड आणि काळ चालू आहे की नृत्य शिकण्याऐवजी जस्ट कॉपी करून नृत्य करणं आणि एन्जॉय करणं, तुला काय वाटतं? मला स्वतःला विचारणार तर असं वाटतंय की नृत्यातून आनंद मिळवणं ही पहिली भावना आहे की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो ना ते बरोबर. करा. प्रश्नच नाही. तुम्हाला जर रील 4 स्टेप किंवा 30 सेकंदाची रील करून जर तुम्हाला आनंद मिळतोय तर केव्हाही चांगलं. पण तेच म्हणजे नृत्य नाही. Correct. म्हणजे तीच म्हणजे कला नाही. एक तुम्ही माझ्याही पूर्ण क्लासमध्ये मला कुठल्याही बॅचने मला सांगितलं की आम्हाला मॅडम रील बनवायचे. मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही. मला सगळं करायला आवडतं. मला शो करायला आवडतात. मला शिकवायला आवडतं. परीक्षांचा काळ जो असतो, कथ्थक परीक्षांचा काळ, तोही मला एन्जॉय करते मी. तो टेन्शन असतं, ते थोडंसं एक धाकधूक असते, सगळं एन्जॉय करायला आवडतं. पण माझं असं म्हणणं आहे की रील आली म्हणजे तुम्ही उत्तम नृत्यांगना झाल्या temporary असं झालं. नाही. टेम्पररी आहे ते. म्हणजे कला ही आपण जगली पाहिजे आणि नक्कीच, आयुष्यभर नक्कीच. आपल्याला त्याचा आनंद घेता आला. नक्कीच. आणि तुम्हाला त्याच्यासाठी, तुमच्या कलेसाठी वेळ. कधीही तुम्हाला गुरु हा असायलाच पाहिजे. खरं. गुरुशिवाय तुमची कला, असं आहे कितीतरी असतात की स्वतः करतात, पण गुरु आपल्या कलेला समृद्ध करतो. बरोबर. हे माझं स्वतःचं ठाम मत आहे. छान. कविता, तू स्वतः लहानपणापासून गुरूंकडे शिकली आहेस आणि तू स्वतःही आज गुरु आहेस. तर वेगवेगळ्या गुरूंकडून तू काय आत्मसात केलंस असं तुला वाटतंय? माझे प्रथम गुरु डॉक्टर केशुपाल, त्याच्यानंतर त्यांचेच वडील कैलासवासी सुबल सरकार, चंद्रकांत हडकर, कैलासवासी चंद्रकांत हडकर, अरविंद कुमार राजपूत यांच्याकडे मी लोकनृत्याचे काही वर्ष धडे घेतले. आणि आत्ताच्या माझ्या गुरुवर्या, कथ्थक नृत्याच्या गुरुवर्या डॉक्टर सौ मंजिरी श्रीरामदेव, ह्या सगळ्या गुरूंबद्दल बोलेन तेवढं कमीच आहे. सुरुवातीला मी साधारण एक 6वी-7वीला असताना आमच्या शाळेतच डॉक्टर केशुपाल यांचे भरतनाट्यमचे क्लास सुरू झाले. 10वी पर्यंत त्यांच्याकडे शाळेतच होते. मग त्यांचे शाळेतनं क्लास दुसरीकडे गेले. मग 10वीला गॅप घेतला होता मी. आणि जेव्हा 11वीला मी त्यांच्याकडे जॉईन झाले तेव्हा 6 महिन्यातच त्यांनी मला विचारलं की तू मला मदत करशील का क्लास घ्यायला. म्हटलं हा, मला आवडेल. मग मी कॉलेज नंतर त्यांच्याकडे शिकवायला जायचे. तर तो एक्सपिरियन्स खूप छान होता. कारण ना त्यांच्याकडे मला सगळंच करायला मिळालं. म्हणजे अक्षरशः मी कॉस्ट्युम, कॅसेट टू कॅसेट रेकॉर्डिंग असायची आणि त्यांना असं जबाबदाऱ्या टाकायच्या आणि त्या जबाबदाऱ्या मी पेलायचे. ते त्या वयामध्ये आणि त्या काळात ते सगळं केल्यामुळे आज माझ्याकडे ना पूर्ण हा आतापर्यंतच्या प्रवासात कधीच मला कुठलीच गोष्ट कठीण वाटली नाही. की म्हणजे सगळ्या गोष्टी त्या कॉलेजच्या म्हणजे त्या वयात शिकल्यामुळे, म्हणजे रेकॉर्डिंग काय असतं, इव्हेंट, आता आपण इव्हेंट म्हणतो पण तेव्हा आम्ही कार्यक्रम म्हणायचो. त्या कार्यक्रमाला मॅनेज कसं करायचं, कसं असतं, काय अडचण आली. एकदा तर माझ्याकडनं असं झालेलं की कृष्णाची बासरी आणि मुकुट माझ्याकडनं राहिला होता आणि मॅडम आमच्या म्हणाल्या होत्या की नाही, मला माहिती नाही, तर आता काय करायचं ते तू बघ, कारण संध्याकाळी कार्यक्रम. मग मी पुठ्ठा आणून त्याच्यावरती ते सोनेरी कलरचा कागद चिटकवून आणि एका काठीला हे करून ती बासरी आणि ते मी घेऊन गेले. म्हणजे मी आता हल्ली, म्हणजे मी नेहमी म्हणते हे वाक्य की माझ्या डिक्शनरीमध्ये नो हा शब्द नाहीये. तर ते तिथून आलेलं आहे. म्हणजे ते तिथून आम्ही करत आलो. अशा मोठ्या मी पेट्या उचलायच्या आणि मला ना त्याच्यात कधीच काहीच वाईट वाटलं नाही, कसलाच कमीपणा नाही वाटला. की एवढे मोठे असे पिशव्या घेऊन भुलेश्वरला मी ड्रेस घेऊन जायचे. आणि वय किती होतं, 18-19 वर्षाची होती मी. पण ते सगळं करायला ना खूप मजा वाटायची. काहीतरी आपण वेगळं करतो. हा, आणि हे शिकले ना, म्हणून मी आज मोठे कार्यक्रम सगळे मॅनेज करू शकते. आणि मग सुबल सरकार यांच्याविषयी बोलणे, आमच्या मॅडमचेच वडील ते. तर मॅडमकडे जाणं म्हणजे त्यांचं लग्न नव्हतं झालं त्या परळच्याच, मग त्यांच्याकडे जाणं व्हायचं. मग ते त्यांच्या पत्नी पौर्णिमा सरकार इतकं प्रेमळ कपल होतं ना ते, की म्हणजे मला तर त्यांनी मुलीसारखा जीव लावला अक्षरशः. आणि ना तिकडून ना त्यांनी असं मला काही प्रत्यक्ष शिकवलं नाही. म्हणजे ते नेहमी म्हणायचे मी तुला कुठे काय शिकवलं, पण आपण म्हणतो ना की अप्रत्यक्षरित्या त्या दोन्ही व्यक्तींकडनं मला प्रचंड शिकायला मिळालं.
प्रचंड त्यांच्या घरी जायचे, त्यांचा तो टापटीपणा, त्यांचं ते एकंदरीत, हा आता तू शिस्त. बघशील हा व्हाईट रुमाल आहे, माझी ही ओळख झालेली आहे की माझा व्हाईटच रुमाल असतो. हे सुबल सरकार यांच्याकडनं आलेलं आहे. स्वतः म्हणजे white कपडे सगळे घालायचे. व्हाईट कपडे आणि सगळं त्यांचा रुमाल पण व्हाईट. आणि ना त्या वयामध्ये मी शाळेत असताना जायचे, त्या वयात ना मी असं बघायची निरखून त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं अदबीने, त्यांच्या म्हणजे बोलणं, हो. मिसेस पण पाणी देताना पण त्यांचा हात असा असायचा, ट्रे आणल्यानंतर पाणी देताना ते असं, ते त्या वयातनं बघितल्यानंतर हे संस्कार माझ्यावरती झाले. आणि मी खूप म्हणजे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते की अशा लोकांबरोबर मी शाळेच्या वयात राहिल्यामुळे मला ते मिळालं, आत्मसात करायला मिळालं. त्याच्यानंतर मग चंद्रकांत हडकर यांच्याविषयी बोलेन की त्यांच्याकडे पण काही वर्ष मी भरतनाट्यमच्या पुढच्या शिक्षणासाठी गेले होते. फार त्यांना असं वाटायचं की तू खूप काही करू शकते, पण तेव्हा ना मी नाटकात काम करायचे आणि प्रचंड दांड्या व्हायच्या आणि मी खूप त्यांचा ओरडा खाल्लेला आहे. आणि मग मॅडमकडेच असताना अरविंद कुमार राजपूत आणि पुष्पलता राजपूत यांच्याकडे 2-3 वर्ष आम्ही म्हणजे आमच्या 4 मैत्रिणींचा ग्रुप लोकनृत्यासाठी गेलो होतो. तिथे एक प्रचंड एक वेगळ्या वातावरणात गेले, कारण लाईव्ह लोकनृत्य, लाईव्ह म्युझिकवरती करण्याचा जो आनंद असतो तो काय असतो तो तिकडे गेल्यानंतर समजलं. प्रचंड वेगवेगळ्या शैलीचे मराठीच नाही तर भारतीय लोकनृत्य शिकायला मिळाले. हैदराबाद अशा 2-3 बाहेरच्या, आता बाकीची नावं मला आठवत नाही आहेत म्हणजे, पण खूप सुंदर तिकडे एक अनुभव आला लोकनृत्याचा. आणि ह्या प्रवासात मग नृत्याचे वर्ग चालूच होते आणि खूप उशिरा म्हणजे 95 साली मी ठाण्यात आले, पण तरी सुद्धा माननीय गुरुवर्या डॉक्टर मंजिरी श्रीराम देव यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकायला मला वयाची 35वी यावी लागली. ते बोलतात ना योग असतात, आणि तो योग इतक्या उशिरा आला. आणि मग मी त्यांच्याकडे, म्हणजे मुळात मला असं वाटलेलं की मी भरतनाट्यम केलेलं आहे तर कथ्थक शिकता येईल का, तर हे सगळे प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे गेले. आणि मग त्यांनी मला खूप छान समजावून सांगितलं आणि त्यांनी मुळात मला शिकवायला म्हणजे शिकवण्याची तयारी दाखवली. आणि मग तो कथ्थकचा सगळा प्रवास मग पुढे आमच्या देवबाईंकडनं सुरू झाला. तो आतापर्यंत अजूनही मी त्यांच्याकडे शिकते. पुढचं शिक्षण काही अधेमध्ये राहिलेलं किंवा माझ्याकडनं काही राहून गेलेल्या अशा काही गोष्टी असते त्या गुरूंकडनं मी जाऊन करेक्ट करत असते आणि त्याही मला करेक्ट करत असतात. आणि मग त्यांच्याकडचा अनुभव म्हणजे गेल्यानंतर तर गुरूंप्रती तर मला कायमच आदर असतो आणि असावाच लागतो गुरु, कारण आपल्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याला आकार देण्याचं काम गुरु करतो. आणि चांगला गुरु मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि मला सगळे चांगले गुरु मिळाले. देवबाईंविषयी मी बोलेन की आज जी काही मी कथ्थक विशारद आहे, म्हणजे कथ्थक विशारद ही मूर्ती तुला दिसेल, ही मला कथ्थक विशारद झाल्यानंतर मानाची मूर्ती आहे, ती मिळाली आहे. आणि त्याचं सगळं श्रेय मी माझ्या गुरूंना म्हणजे देवबाईंना देते, कारण शिकायला सुरुवात केली, पहिले 4 वर्ष खूप छान गेली. 2011 पासून 2015 पर्यंत खंड पडला, काही कारणामुळे माझ्या शिक्षणात खंड पडला. आणि मग असं झालं की मुलगी पण शिकत होती माझी, आणि मग तिला सोडायला वगैरे मी जायचे. मग तेव्हा नेहमी मला देवबाई म्हणायच्या की अगं मागून येऊन एवढं म्हणजे चांगल्या न नाचणाऱ्या मुली पण कथ्थक विशारद होत आहेत, तू तर चांगली नाचतेस, उगं कर, सोपं शिक आणि कर. आणि ना त्यांच्या बोलण्यामध्ये ना ती कळकळ दिसायची, त्यांना म्हणजे कळायचं की त्यांना किती वाटते की माझ्याबद्दल की ही करू शकते. आणि मग असं करता करता म्हणजे मला थोडंसं प्रॉब्लेम होता म्हणून मी म्हणजे थोडंसं शारीरिक प्रॉब्लेम होता म्हणून मला डॉक्टरनी नाही सांगितलेलं, म्हणून मी केलं नव्हतं कंटिन्यू. पण मी म्हटलं आता काय वाटलं मला माहिती नाही, 4 वर्षांनी मी पुन्हा जॉईन केलं आणि मग तिथून पुढच्या 4 वर्षामध्ये माझं कथ्थक विशारद पूर्ण झालं. पण आज मला जेव्हा मी स्वतःला कथ्थक विशारद म्हणून एक म्हणजे बोलतात ना खूप वेगळी ओळख आहे आणि स्वतःला एक वेगळी जाणीव येते की येस मी केलं, कुठली तरी एक कला आपण पूर्ण केली. विशारद का असे ना, आज ती पदवी माझ्यामध्ये आहे, मला मिळाली आहे.
त्यामुळे त्या गुरूंचे मी म्हणजे सगळ्याच गुरूंप्रती मला कृतज्ञता आहे, पण विशेष करून देवबाईंविषयी मी बोलेन. आणि मग तिकडून जे कथ्थक नृत्य शिकवण्याचा गुरु म्हणून माझा एक वेगळा नवीन प्रवास सुरू झाला. तो असा होता की मला असं वाटत होतं की शिकवताना, कारण कथ्थक ही गोष्ट अशी आहे की केली तर खूप सोपी आहे, पण नाही केलं तर खूप कठीण आहे. मग काय करता येईल, कसं करता येईल आपल्याला, किती सोप्या पद्धतीने आपल्याला, म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की ह्या कलेशी एकदा तुम्ही जोडला गेलात ना की तुम्ही बाजूला नाही झालं पाहिजे. मग त्याच्या भीतीने नाही झालं पाहिजे, त्याची भीती बसली नाही पाहिजे, तर त्याच्यावर प्रेम जडलं पाहिजे, त्याच्याबद्दल एक छान वाटलं पाहिजे की नाही अरे हे सोपं आहे, हे सोपं आहे. मग म्हणून मी शिकवताना इतकं सोपं करून शिकवायचा प्रयत्न करते. अगं येईल ग तुम्हाला, काय नाही सोपं तर आहे, काय नाही कराल कराल, असं करून करून, कारण ती भीती बसली ना तर मग आपण सोडतो एखादी कला, नको नको नाही. आणि ती भीती बसू नये म्हणून मी माझ्यामध्ये एक असा गुरु आणायचा प्रयत्न करते, अजूनही प्रयत्न करते की जितकं सोप्या पद्धतीने मुलींपर्यंत पोहोचवता येईल किंवा आपल्या लेडीज पर्यंत पोहोचवता येईल तितकं मी प्रयत्न करते. आणि कुठेतरी असं वाटतं जेव्हा म्हणजे फर्स्ट क्लास मिळतात सगळ्या मुलींना किंवा डिस्टिंक्शन मिळतात, तेव्हा असं वाटतं की हा मी कुठेतरी सफल होते ह्या प्रयत्नामध्ये. कविता, तू 2 छान गोष्टी सांगितल्यास त्यामध्ये. एक तर चांगला गुरु असणं एक नशिबाची गोष्ट असते, आणि तू स्वतः एक चांगला गुरु आहेस हे तर तू प्रूव्ह केलेलेच आहेस. आणि कुठलीही गोष्ट शिकायची त्या वयाचं बंधन नसतं. ह्या दोन्ही गोष्टी तू छान आज सांगितल्यास. म्हणजे कितीतरी आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी सांगते ना, मी 35व्या वर्षी कथ्थकला सुरुवात केली, तर मला बघून कितीतरी सांगतात, मॅडम तुम्ही मग 35व्या वर्षी केली, मग आम्ही पण करू शकतो. म्हटलं अगं करा, जेवढं जमतंय तेवढं न्या, नंतर पुढचं पुढे बघता येईल. आत्ता डोक्यात हा नका विचार ठेवू कसं होईल, पूर्ण होईल का, जमेल का. जेवढी वर्ष तुम्हाला परीक्षा देता येईल तेवढी द्या, नाही जमलं तर मग ठीक आहे, पण ही जी काय तुमची वर्ष मिळतील ती तर तुमची असतील, काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला मेमरीज मिळतील, काहीतरी शिकायला मिळेल. मग असं म्हणून मी सगळ्यांना सांगत असते. आणि जनरली वय लपवलं जातं, तर मी सगळ्यांना सांगत असते, माझं वय सांगत असते. म्हटलं मला त्याच्यात काही फरक पडत नाही की का लपवायचं वय, जे आहे ते आहे, जी गोष्ट आहे ती तुम्ही स्वीकारा, म्हणजे ते सोपा होतो मार्ग, असं मला वाटतं. आणि तुझ्या डान्स अकॅडमीमध्ये मी पाहिलंय की वयाचं बंधन नाहीये. म्हणजे मी जसं तू मगाशी म्हटलंस की 4 वर्षाच्या अलीकडे आणि 60च्या पलीकडे ह्या सगळ्या जणी एन्जॉय करतात, ह्याचा अर्थ तू त्यांना तो कॉन्फिडन्स देतेस की तुम्ही डान्स करू शकता, हे किती महत्वाचं आहे. आणि आता 30 वर्ष तुझ्या अकॅडमीला होत आहेत, तर तुला काय वाटतं की त्या अकॅडमी थ्रू तू काय वेगळेपण द्यायचा प्रयत्न करशील? वेगळेपण म्हणजे मला असं वाटतं की नृत्याचा आनंद सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, नृत्य करताना जो तुम्हाला आनंद मिळतो त्याला कशाचीच उपमा नाही. तर तो आनंद म्हणजे मी हे माझ्या आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला जेव्हा मी बोलते तर मी नेहमी बोलते, आधीच तुम्हाला यायला उशीर झालाय, ज्यांना उशीर झालाय त्यांच्याबद्दल. काही मुली वयात जॉईन करतात, पण बऱ्याचदा मुली आत्ता माझ्याकडे लग्न झाल्या पण जॉईन झालेल्या आहेत, किंवा 25शीतल्या मुली आहेत, 22शीतल्या आहेत. मग त्यांना असं वाटतं की मॅडम, म्हटलं अरे ठीक आहे, तुम्ही आधीच तुम्हाला थोडा उशीर झालाय पण काही प्रॉब्लेम नाही. तर मला असं वाटतं की तो जो आनंद आहे ना, तो आनंद जास्त महत्वाचा. कारण एक बोलतात ना, एका लेवलला गेल्यानंतर ना तिकडे तुम्ही सगळं जग विसरता. म्हणजे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या महिला, म्हणजे माझे आज 5 ठिकाणी क्लास आहेत, त्या 5ही ठिकाणच्या महिला एक सेम वाक्य बोलतात की मॅडम ह्या परिसरात ह्या वास्तूत आलो ना की आम्ही सगळं आमचं जग विसरून जातो. हे काहीतरी बरं नसतं किंवा काय तरी येतात, इथे आल्यानंतर आम्हाला काय होत नाही, आम्हाला घरी गेल्यानंतर त्रास होतो. ही जी वास्तू आहे ना, एक्झॅक्टली माझंही तेच आहे की त्या वास्तूत गेल्यानंतर अगदी आम्ही पीसफुल असतो आणि आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप. म्हणजे माझ्याकडे ना असं रागवारागवी खूप कमी असते, आम्ही हसून खेळून सगळे आम्ही एकमेकांशी गिव्ह अँड टेक करत असतो आणि खूप मजा येते. खूप सारे उपक्रम आम्ही राबवत असतो. अगदी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाने आमची वर्षाची सुरुवात होते आणि तिथून मग सगळे सण असतात, दिवाळी असू दे, गणपती असू दे, आम्ही नृत्याच्या माध्यमातून आम्ही ते साजरे करतो. त्याच्यानंतर विमेन्स डे असतो, त्याच्यानंतर आत्ता तर गेल्या वर्षीपासून आम्ही मंगळागौर. आणि मग ना सगळ्यांचं असं असतं की अरे
ह्याच्यामुळे ना आमचे सगळे ड्रेस वापरले जात आहेत, आम्हाला सगळ्यांना छान नटायला मिळतंय. हा, आणि म्हणजे त्यांना एक असं झालंय ना की त्यांच्या आयुष्याला, त्याच बोलतात, त्याच वाक्यात सांगते, आमच्या आयुष्याला एक एम आलं की नृत्यामुळे आम्हाला शिकतो तर आहोत आम्ही, पण आम्हाला असं वेगवेगळं काय 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 एन्जॉय करायला मिळतंय. तर बस आनंद देण्याचं काम करायचं. आनंद देण्यासारखी कुठलीच मोठी गोष्ट नाहीये. म्हणजे असं म्हणता येईल की कविता, तुझ्या नृत्य अकादमीमुळे आणि तुझ्या नृत्य शिकवण्यामुळे कितीतरी बायकांच्या आनंदात तू आनंद फुलवतेस प्रयत्न जीवनामध्ये. करते. कविता, तू स्वतः बॉलिवूड शिकलीयस, भरतनाट्यम शिकलीयस, फोक डान्स आणि कथ्थक सुद्धा शिकलीयस, आणि आता तर तू लावणीचं नृत्य शिबिर केलंस. मे मध्ये 100 बायका त्यामध्ये लावणी शिकल्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एजच्या होत्या. तर कुठला नृत्य प्रकार तुला जास्त भावतो आणि तुला असं वाटतं की त्याचा प्रभाव काय असतो? मला नृत्य हे भावतं. मग ते नृत्य हे असं आहे ना, म्हणजे माझ्या बाबतीत असंच झालेलं आहे. मी सुरुवात बॉलिवूडनी केली. मी लहान असताना असं आई पप्पा सांगायचे की 4.5-5 वर्षाची असताना मस्त मी नाचते, पण ते अच्छा. फक्त पिक्चरच्या गाण्यांवरती नाचायचे, त्याला काही असं हे नव्हतं. आणि नुसती नाचायचे. पण मी 6वी-7वीला असताना भरतनाट्यम जॉईन केलं शाळेत. म्हणजे तसं आत्ताच्या काळामध्ये म्हणशील तर खूपच उशीर. कारण मला 2, 2.25, 2.5 वर्षाच्या मुलींकरता फोन येतात की 2 वर्षाची मुलगी आहे, तुम्ही, ती खूप नाचते, तुम्ही घ्या, असे. म्हणजे त्या काळात, आत्ताच्या काळाप्रमाणे तू उशीरच केला मी. आणि मग भरतनाट्यम, मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मग लोकनृत्य, बॉलिवूड, कारण आमच्या शिवपाल मॅडम यांच्याकडे आम्ही पिक्चरचे डान्स पण करायचो, त्याच्यामुळे ते पण खूप मजा यायची. आणि तेव्हा असं काही कळायचं नाही की हे क्लासिकल चांगलं असतं, हे असतं. बस नाचायला मिळते ना, तेवढंच एक होतं की आम्हाला नाचायचंय. आणि मग पण हा, ही गोष्ट तितकीच खरी आहे की भरतनाट्यमच्या 4 परीक्षा दिल्यानंतर माझं क्लासिकलला खंड पडला. आणि मी जी नॉनस्टॉप मी बॉलिवूड नाचत होती, नॉनस्टॉप बॉलिवूड फोक, ते डायरेक्ट 2007ला देवबाईंकडे जाईपर्यंत, म्हणजे देवबाईंकडे मी 2007ला जॉईन केलं कथ्थक. तिथपर्यंत मी फक्त बॉलिवूड नाचत होते आणि माझ्यावर बॉलिवूडची छाप होती. आणि मी जेव्हा बाईंकडे जॉईन केलं तेव्हा बऱ्याच लोकांनी असं कपाळाला आठ्या पडल्या, आता ही बॉलिवूड करणारी, ही पण कथ्थक शिकणार, म्हणजे ही कथ्थक शिकणार आता, असं. पण माझ्या गुरूंकडे जेव्हा मी गेले तेव्हा मला, म्हणजे मी बोलताना पण, म्हणजे कसं असतं बघ, मी त्यांना बोलताना पण मी असं म्हटलं की बाई, मी ना एवढी वर्ष लोकनृत्य आणि बॉलिवूड नाचते आणि आधी भरतनाट्यम केलंय, मला जमेल का कथ्थक? त्या तर इतक्या, म्हणजे कधी बोलणं आपण केलं ना त्यांच्याबरोबर, त्या इतक्या छान आपल्याला समजून सांगतात. त्यामुळे मग काय झालं, म्हणजे त्यांचे गुरु, म्हणजे आमचे दादा गुरु गोपीकृष्णजी, ते पण तर बॉलिवूड शिकवायचे, तेही बॉलिवूड शिकवायचे. त्यांच्याकडे हिंदी इंडस्ट्रीमधल्या कितीतरी अभिनेत्री बॉलिवूड शिकायला जायच्या आणि ते स्वतः तर कथ्थकचं म्हणजे माइलस्टोन आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, मग काय झालं, असं काही नसतं, तू कोणत्याही वयात तू शिकू शकतेस, तुझं नृत्यावर किती प्रेम आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. मग काही वर्षापूर्वी, अगदी सुरुवातीला, मला एक माझ्या मित्राने बोलला पण होता की मी भरतनाट्यम केलेलं होतं. मग 11वी-12वीला मी जेव्हा अशी इंडिपेंडेंटली थोडी कोरिओग्राफी करायला लागली, तेव्हा त्याने मला असं म्हटलं होतं, तू आणि लावणी शिकवणार, तुला लावणी जमणार, तू भरतनाट्यम केलेली मुलगी, तुला काय लावणी करता येणार, असं बोललं गेलं होतं. पण ठीक आहे म्हटलं, मी त्याला काही रिॲक्ट नव्हती झाली, काय नव्हते झाले. पण आज नेहरू सेंटर आयोजित जे लावणीचं वर्कशॉप होतं, त्याच्यात 100 जणींना लावणी शिकवण्याचं मला भाग्य मिळालं आणि खूप छान झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही कला तुम्ही जर त्या जागेवर ठेवली तर ती कला छान असते. माझं कधी भरतनाट्यम मध्ये कथ्थक डोकावणार नाही. कथ्थक मध्ये जर डोकावत असेल तर मी त्याच्यावर काम करते. डोकावणार नाही म्हणजे सुरुवातीला व्हायचं तसं, पण मग मी नंतर त्याच्यावर काम केलं की नाही, आपल्याला, मी लोकनृत्य नसते तर मी लोकनृत्यच नाचणार, त्याच्यात माझं कुठे कथ्थक मिक्स नाही दिसणार. मग मी कथ्थक करते तर त्याच्यात कुठे माझं बॉलिवूड नाही आलं पाहिजे. इनफॅक्ट मी शिकवताना मुलींना त्याचं शिकवताना सांगते, असा हात तुम्ही करताय तर बघा बॉलिवूड सारखा वाटतोय, आणि असा केला तर तो प्रॉपर कथ्थक सारखा वाटतो, हे मी शिकवताना सुद्धा सांगते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नृत्य तुम्ही, आणि वर्सटाईल व्हायला मला केव्हाही आवडेल.
एक गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अजून एक गुरूंचं नाव घ्यायचं राहिलंय. त्यांना मी अप्रत्यक्ष गुरु म्हणेन, त्या म्हणजे आपल्या सरोजजी खान. त्यांचे मी जे सगळे जे बॉलिवूडचे जे सगळे टॉप नंबर्स आहेत ते सगळे नाचायचे आणि एक थोडं फॉलो करायचे. दुर्दैव असं की कोरोनाच्या काळामध्ये आमचं जे ब्लॉग लिहायचं ठरलं तर मी म्हटल्याप्रमाणे आमचं डिस्कशन झालं आणि तेव्हा त्यांचं निधन झालं. त्याच दरम्यान निधन झालं. तर ब्लॉग लिहायला त्यांचा घेतला. तुला खोटं वाटेल, एक ब्लॉग लिहिता लिहिता मी 4 ब्लॉग लिहिले त्यांच्यावरती. इतकं मटेरियल मला मिळालं. आणि कसं असतं की बोलतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे ते ब्लॉग लिहिताना मला समजलं की मुंबईमध्ये त्यांचे नृत्याचे वर्ग होते आणि मी स्वतःला इतकं पोचलं की अरे, थोडं जरी मला आधी माहिती असतं तर मी एक 5-6 महिन्यासाठी त्यांच्याकडे जॉईन झाले असते. म्हणजे इतकी वर्ष मी त्यांचे नृत्य करायची, त्यांची ती कोरिओग्राफी करायची, त्यांची स्टाईल आवडायची. आणि पण ते म्हणतात ना, सगळ्या गोष्टींना तुम्हाला योग. आणि ते नेमके त्या जगातून गेल्यानंतर त्यांच्यावर ब्लॉग लिहिते काय आणि मला कळतं काय की तिकडे त्यांचे, मला वाटतं पार्लरला का कुठेतरी क्लास होते. पण मी स्वतःला इतकं वाईट वाटलं मला की अरे, मला थोडं आधी काही वर्षापूर्वी माहित पडलं असतं तर वर्षभरासाठी का होईना त्यांचे आशीर्वाद मला मिळाले असते. तर त्या एक अप्रत्यक्ष गुरु मला होत्या की, आणि मला आवडेल की त्यांच्यासारखं, कारण ब्लॉग लिहिताना त्या व्यक्तीविषयी मला म्हणजे बऱ्याच गोष्टी कळल्या की स्वतः क्लासिकल न शिकलेले असून सुद्धा त्यांचे काही क्लासिकलवरची कोरिओग्राफी म्हणजे काय बोलणार असं. खूप छान. गुरुपौर्णिमेच्या ह्या कार्यक्रमाविषयी बोलता बोलता आपण कविता डान्स अकॅडमीच्या संचालिका कविता यांच्याकडून आज मनोगत जाणून घेतलं. असेच पुढचे काही प्रोग्राम आपण करत राहणार आहोत आणि त्यांच्याकडून नवीन नवीन विषयांवर जाणून घेणार आहोत. नमस्कार.